ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। न्यूज 18 लोकमतवर तुम्ही बघताय 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जे आता हळूहळू यायला सुरुवात होईल। आतापर्यंत जे आपल्यापर्यंत अपडेट आलेले आहेत, जे कल आलेले आहेत, त्याच्यामध्ये मात्र अनपेक्षित निकाल पश्चिम बंगालमध्ये दिसतोय। तो म्हणजे ममता दीदींचा करिश्मा पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये, त्याचबरोबर इतर राज्यांमध्ये सुद्धा जे एक्झिट पोल होते त्यानुसारचे निकाल सध्या दिसतायत। डीएमके तामिळनाडूमध्ये सत्तेत येताना दिसतंय। केरळमध्ये पुन्हा एकदा सत्तेची संधी मिळालेली आहे एलडीएफला, तर तिकडे आसाममध्ये भाजप पुन्हा सत्तेत आलेले आहे। या संपूर्ण परिस्थितीबद्दल बोलण्यासाठी आता आपल्यासोबत विजयाताई रहाटकर आहेत। विजयाताई, ही जी 5 राज्य होती, या 5 राज्यांमध्ये आजपर्यंत राष्ट्रीय पक्षांना गेल्या काही दशकात विशेषतः राष्ट्रीय पक्षांना तिथल्या जनतेनं कधी फारसं स्थान दिलेलं नाही। तिथली जी स्थानिक अस्मिता आहे ती कायम भारी ठरली आहे। जनतेने त्या स्थानिक अस्मितेला साथ दिलेली आहे। तुम्ही यावेळेस हे गणित तोडण्याचा कसोशीने प्रयत्न केला, पण तिथली जनता अजूनही स्थानिक अस्मितेला महत्त्व देताना दिसते। याच्या मागचं कारण नेमकं तुम्हाला काय वाटतंय? बघा, 1970 पासून तामिळनाडू असेल किंवा पश्चिम बंगाल असेल, या दोनही प्रदेशामध्ये कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला यश मिळालं नाही। दावे होते पश्चिम बंगालमध्ये आणि 35 वर्ष त्यांनी उत्तम तिथं काम केलं त्यांच्या परीने। त्यानंतर हीच परिस्थिती तामिळनाडूमध्ये सुद्धा होती। पण या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रचंड मोठा हिंसाचार, लोकांना होत असलेला त्रास आणि भ्रष्टाचार हा फार मोठ्या प्रमाणामध्ये पश्चिम बंगालमध्ये होता। आणि म्हणूनच तिथं ममतांना लोकांनी निवडून दिलं। आपण जर पाहिलं असेल तर भारतीय जनता पार्टीचा प्रवेश हा जो पश्चिम बंगालमध्ये झालेला आहे, हा काही फार आधीपासून याच्यातला काही भाग नाही। 2016 पासून आम्ही सुरुवात केली, प्रयत्न केले। त्यावेळेला तिथली परिस्थिती अशी होती की लोकांना जर भारतीय जनता पार्टीला जर मतदान करायचं असेल तर ते म्हणायचे चुपचाप कमलछाप। आम्ही प्रयत्न केले। एक आता मी सारखं एक आक्षेप किंवा सारखं असं एक बोलणं होतंय की भारतीय जनता पार्टी काही सत्तेपर्यंत गेला नाहीये। मी तसं पहिल्यांदाही म्हटलं की अर्धा पेला आमचा रिकामा आहे, पण अर्धा भरलाय ना। भारतीय जनता पार्टी प्रत्येक वेळेला जिंकण्याकरता सगळे प्रयत्न करतच असते। आता बघा, 2016 पासून तर 21 पर्यंत आता घोषणा काय बदलली आहे? जोर से छाप कमल छाप। ममतांची जी भीती होती ती कमी झाली आहे। पण यासोबतच स्थानिक अस्मिता खूप महत्त्वाच्या आहेत, मोठ्या पण आहेत, हे सुद्धा आहे। पण ममतांनी स्थानिक अस्मितांना खूप धक्का पण लावलाय, हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे। बीजेपी काय वाढलंय तिथं हे सुद्धा बघितलं पाहिजे। स्थानिक नेतृत्व जर का तयार केलं असतं किंवा स्थानिक चेहरा जर का समोर आणला असता तर भाजपला थोडा अधिक फायदा झाला असता। जसं तुम्ही स्मृती इराणींना नेलं, स्मृती इराणींनी बंगालीत भाषण केलं, त्याचा एक वेगळा परिणाम कदाचित झाला असेल। तुम्हाला बंगाली गेल्या काही दिवसात आलं का नाही, म्हणजे तुम्ही भाषण केलं का नाही मला माहित नाही, पण त्याचा एक वेगळा परिणाम झाला असता ना, तो भाजपला जमला नाही तो। नक्की नक्की। हे बघा, तुम्ही भाषेमध्ये बोलणं हे एक आनंदाची गोष्ट असते, पण फक्त तेवढंच नसतं। मी तुम्हाला तेच माझा मुद्दा पूर्ण करते आहे। आता ममता बॅनर्जींचं यश दिसतं आहे, पण ममता बॅनर्जींचं हे यश जे आहे मागच्या अनेक निवडणुकांच्या मधलं, हे सगळ्यात आज जे कल आहेत सगळ्यात कमी सीट असलेलं हे आत्ताचं त्यांचं यश आहे। ममता बॅनर्जींनी नेहमी जे तिथल्या ज्या अस्मिता होत्या त्याला धक्का लावला। मी तेच सांगते आहे की दुर्गा पूजा ही काही फक्त धार्मिक भावना नाहीये। दुर्गा पूजा ही बंगालची अस्मिता आहे आणि या दुर्गा पूजेसोबतच 1 लाख करोड रुपयाचा प्रचंड मोठी आर्थिक उलाढाल होते पश्चिम बंगालमध्ये। अनेक लोकांचे पोटपाणी त्याच्यावर अवलंबून आहे। त्या दुर्गा पूजेला ती तिथली अस्मिता होती, त्या अस्मितेला त्यांनी धक्का लावला आणि याच्यासोबतच दुर्गा पूजा की मोहरम या विवादामध्ये त्या पडल्या आणि त्याच्यामध्ये तिथल्या स्थानिक अस्मितेला त्यांनी धक्का लावला। आज तुम्ही बघा की त्यांचं आत्ताचं जे कल आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या आतापर्यंत आलेल्या सगळ्या निवडणुकांच्या मधल्या सगळ्यात कमी सीट दिसतात। हा पण त्यातला खूप मोठा भाग आहे। भारतीय जनता पार्टीचं मी तेच सांगते आहे की भारतीय जनता पार्टीची सुरुवातच मुळी आम्ही 2016 पासून केली आहे। आम्ही आता तिथं पाय रोवतो आहोत। मी आत्ताच आधी म्हटलं की आम्हाला अपेक्षा होती आम्ही सत्ता बनवू, आता ते दिसत नाहीये, पण तरीही आमचं यश दुर्लक्ष करून चालण्यासारखं नाही। असाच विषय जो आहे तो तामिळनाडूचा आहे। तामिळनाडूमध्ये तिथली स्थानिक अस्मिता खूप मोठी आहे।
हा पण त्या स्थानिक अस्मितांचा भारतीय जनता पार्टी नेहमीच सन्मान करते आहे. हा या स्थानिक अस्मितांचा सन्मान करूनच आम्ही पुढे चाललो आहोत. आणि मला विश्वास आहे की स्थानिक अस्मितांना सोबत घेऊन, लोकांच्या भावना सोबत घेऊन आम्ही हो. अजून पुढे जाऊ. नक्कीच. आतापर्यंत दक्षिणेमध्ये आम्हाला कर्नाटकाशिवाय कोणतं यश नाही मिळालेलं. हा पण आजचं जे मी जसं आधी सांगितलं होतं, आमचं पुदुच्चेरीचं जे यश आहे, हे यश आम्हाला तामिळनाडूचा दरवाजा उघडून देणारं आहे. बर. आम्ही पश्चिम बंगालमध्ये सुद्धा स्थानिक अस्मितेचा नेहमीच आम्ही सन्मान केला आहे. म्हणून तर तुम्ही बघा ना की सुभाषचंद्र बोस असतील किंवा याच्यासोबतच गुरुदेव रवींद्रनाथ टागोर असतील, चैतन्य महाप्रभू असतील, अनेक अनेक अजून याच्यामध्ये नावं जोडली जातील. हो. मा शारदा आहेत, रामकृष्ण पण- परमहंस पण- पण- आहेत. पण यांचा विजयाताई, उल्लेख कधी कोणताही राजकीय पक्ष, ममताजी किंवा त्याच्या आधीचे लोक यांनी हा कधी केला नाही. त्या अस्मिता म्हणजे कायम विलास मिटवून वेगळ्या टाकल्या शब्दात गेलेल्या सांगा, आहेत. म्हणजे विजयाताई जे सांगतायत भारतीय त्याचा जनता एक अर्थ पार्टीला असा होतो की इथून पुढच्या काळात हिंदू अस्मितेबरोबरच बंगाली अस्मिता जोपासणं आणि हो. त्याला किंवा खत पाणी स्थानिक घालणं, अस्मिता, मग ते हा उद्या कदाचित- महाराष्ट्रात सुद्धा सगळीकडे ते करावं लागणार आहे. कारण स्थानिक अस्मितेचं महत्व राष्ट्रीय पक्षांना कळतंय, हे सुद्धा काही कमी नाहीये. कारण राष्ट्रीय पक्ष हे स्थानिक अस्मितांना महत्व देत नाहीत, अशा प्रकारचा आक्षेप हा अनेक राज्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. काँग्रेस आणि भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षांना स्थानिक अस्मिता ही महत्वाची वाटते आणि त्याचं महत्व अधोरेखित होतंय, हे सुद्धा काही कमी नाहीये. ताई, न्यूज 18 लोकमतवर तुम्ही आलात, याबद्दलचं सविस्तर विश्लेषण केलात, तुमचे अनुभव सांगितलात, त्याबद्दल न्यूज 18 लोकमतच्या वतीनं तुमचे मनापासून आभार. यासोबत या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.